मिरजेतील वॉर्ड क्रमांक 7 मधील समतानगर गल्ली क्रमांक 2 येथे आज रस्ता कामाचे उद्घाटन आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। मात्र उद्घाटन होण्याच्या अगोदर या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी काळे झेंडे दाखवून कार्यक्रमास जोरदार विरोध केला। घोषणाबाजी करून आंदोलन करणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आमदार सुरेश भाऊ खाडे आणि अन्य पदाधिकारी त्या ठिकाणी आले आणि उद्घाटन पार पडलं। दरम्यान 3 दिवसापूर्वी याच 7 नंबर प्रभागामध्ये एका महिलेने आधी काम सुरू करा मग उद्घाटनाचा फलक लावा असं सांगत विरोध केला होता। तर काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या समोर आज होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाची माहिती असणारा डिजिटल बोर्ड लावण्यात आला होता। तो डिजिटल महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने काढला। मग तोच बोर्ड खासगी जागेत एका दवाखान्याच्या भिंतीला लावण्यात आला। तर आज पुन्हा याच प्रभाग 7 मध्ये उद्घाटनाच्या अगोदर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। आज उद्घाटनाला विरोध करणारे मनसेचे नेते विठ्ठल शिंगाडे यांनी आरोप केलाय की प्रत्येक निवडणुकीपूर्वी अशा उद्घाटनांचं नाटक केलं जातं, मात्र प्रत्यक्षात रस्त्याचं काम महिने रखडतं। एकदा उद्घाटन झालं की वर्षानुवर्षे काम पूर्ण होत नाही। नागरिकांची अवस्था अत्यंत हलाखीची असून आजही तोडकर मळ्यातील साचलेलं पाणी महिनाभरातही निघालेलं नाही। या निषेधावेळी मनसेचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली। वातावरण काही काळासाठी तणावपूर्ण झालं होतं। उपस्थित पोलीस कर्मचारी आणि महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। प्रशासनाच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत निषेध सुरू ठेवल्यानं पोलिसांनी विठ्ठल शिंगाडे यांच्यासह मनसेचे 3 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। दरम्यान भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना उद्घाटन कार्यक्रम ह्या लोकहितासाठी असल्याचं सांगत विरोध हा केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी केल्याचा आरोप मनसेवर ठेवलाय। मराठी न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला।